गोष्टीचं नाव दत्तात्रेय अवतार म्हणून श्री स्वामी समर्थ. चला तर आपण ही गोष्ट ऐकूया. अनेक वर्षांपूर्वी अक्कलकोट नगरीत एक अद्भुत तेजस्वी योगी वावरत होते. अंगावर साधी वस्त्रे, हातात काहीही नाही, पण त्यांच्या डोळ्यांत अपार करुणा आणि अलौकिक सामर्थ्य होते. लोक त्यांना श्री स्वामी समर्थ म्हणून ओळखू लागले. स्वामी समर्थ कुठून आले, त्यांचा जन्म कधी झाला हे कोणीही सांगू शकत नव्हते. पण जे त्यांच्या सान्निध्यात गेले त्यांना एक गोष्ट नक्की जाणवली, हे सामान्य मानव नाही. स्वामी समर्थ अनेकदा म्हणत, मी दत्त आहे. दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे त्रिमूर्ती स्वरूप मानले जातात. ज्ञान, वैराग्य आणि करुणेचे ते साक्षात प्रतीक. स्वामी समर्थांच्या जीवनातील प्रत्येक कृती ही दत्ततत्वाचीच साक्ष होती. कधी ते मौनात बसून भक्तांचे दुःख दूर करत, तर कधी कठोर शब्दांनी भक्तांचा अहंकार नष्ट करत. भक्तांना कधी शिक्षा वाटणारा त्यांचा राग पुढे जाऊन कृपाच खरे. कारण स्वामी समर्थांचे प्रत्येक वर्तन भक्ताच्या कल्याणासाठीच असे. अनेक भक्तांनी अनुभव सांगितला की संकटात दत्त दत्त असा जप करताच स्वामी समर्थ त्यांना स्वप्नात, ध्यानात किंवा प्रत्यक्ष रूपात दर्शन देत. हेच दत्तात्रेय तत्व, रूपात नसून अनुभवात असलेले देवत्व. स्वामी समर्थांना पूजा, आरती किंवा मोठे विधी नको होते. त्यांना हवी होती फक्त श्रद्धा आणि संपूर्ण शरणागती. म्हणूनच ते म्हणत, भरोसा ठेवा, मी आहे. आजही लाखो भक्त अक्कलकोटला जाऊन अनुभव सांगतात, स्वामी समर्थ गेले नाहीत. कारण दत्तात्रेय अवतार कधी जात नाही, तो भक्तांच्या हृदयात सदैव वास करतो. श्री स्वामी समर्थ. दत्त दिगंबर.